मनोज जरांगेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा. मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून उपोषण करणार. मराठा उपसमिती बरखास्त करण्याची मागणी. राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष बाहेर. राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यानं पार्थ पवारांची शरद पवारांकडे तक्रार केल्याची चर्चा. पवारांनी पार्थ पवार यांना योग्य समज देण्याची मागणी केल्याचीही माहिती. लातूरचा माजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड. विद्यार्थ्यांना दिलेले प्रश्न हुबेहूब नीटच्या परीक्षेत आल्याचं उघड. कुलकर्णी मनीषा वाघमारेच्याही संपर्कात होता. शुभम खैरनारच्या संपर्कात असणाऱ्यांचा तपास होणार. खैरनारशी प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियातून संपर्क साधणाऱ्यांची चौकशी होणार. 2025 मध्येही नीट परीक्षेचा पेपर फुटला होता अशी चर्चा. सीबीआयच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर. 2025 मध्ये जयपूरच्या बिवाल कुटुंबातील 5 मुलांना प्रश्नपत्रिका पुरवल्याचं उघड. नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश. कारागृहात असूनही भोंदू अशोक खरातची कमाई सुरूच. रिंग रोडच्या भूसंपादनामुळे मिळणार 3 कोटी रुपये. गवळणे परिसरातही खरात आणि पत्नीच्या नावे जमीन. पिंपरी चिंचवडमध्ये बिश्नोई गँगचा हैदोस. शुभम लोणकरनं घेतली गोळीबाराची जबाबदारी. एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांना धमकी. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन. शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी रात्रीपासून ठिय्या. शिष्यवृत्ती निर्वाह भत्ता वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी. बोधचिन्हाचा वाद आता थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. बोधचिन्हात शैव प्रतीकांसह वैष्णव प्रतीकांनाही समान स्थान देण्याची मागणी. वैष्णव पंथीयांकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी. महाराष्ट्रात ओला, उबर, रॅपिडो बंद होणार. प्ले स्टोअर, ॲपल स्टोअरवरून ॲप्स हटवण्याचे आदेश. महाराष्ट्र सायबर विभागाचं गुगल आणि ॲपलला पत्र. मांडवा गेटवे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून होणार बंद. मेरीटाईम बोर्डाचं परिपत्रक जारी. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निर्णय. पन्नास वर्षीय गतिमंद महिलेवर 25 वर्षीय तरुणाचा अत्याचार. अमरावतीच्या चांदूर बाजारमधली संतापजनक घटना. आरोपी सारंग सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल. उन्नावमधील बलात्कार प्रकरणातील माजी भाजपा आमदार कुलदीप सेंगरला सुप्रीम कोर्टाचा दणका. जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याचा हायकोर्टाचा निर्णय रद्द. देशातील बेरोजगार युवक झुरळांसारखे. बेरोजगार तरुण मीडियात जातात, आरटीआय कार्यकर्ते बनतात. सरन्यायाधीश सूर्यकांत यांची संतापजनक टिप्पणी. संयुक्त अरब अमिरातीत भारताच्या मदतीला 3 कोटी तेल पिंप भारतासाठी आरक्षित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचं फलित. आयसिसचा क्रमांक 2च्या म्होरक्याचा खात्मा करण्यात यश. अमेरिका आणि नायजेरियाची संयुक्त कारवाई. आयसिसचा क्रमांक 2चा अबू बिलाल अल मिनुकी ठार. कोणत्याही कराराविना ट्रम्प यांचा चीन दौरा पूर्ण. इराण युद्धावरून चीनचे अप्रत्यक्षरित्या खडेबोल. आज कोलकाता समोर गुजरातचं आव्हान. इडन गार्डन्सवर रंगणार सामना.